पाहिला का प्रभू ख्रिस्त खिळलेला खांबावरी, पाहिले का खिळेउरी पदी दया पूर्ण करी, पाहिला का प्रभू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधील लोककृत शुभवर्तमानाच्या 6व्या अध्यायातील 32व्या वचनात असे म्हटले आहे, जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर त्यात तुमचा उपकार तो काय? कारण पापी लोकही आपल्यावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करतात. आम्ही आमच्या आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा यांच्यावर प्रीती करतो कारण ते आमच्यावर प्रीती करीतात. आम्ही आमचे नातेवाईक, मित्रमंडळ यांच्या मदतीला धावून जातो कारण तेही आमच्या अडचणीच्या वेळी आम्हाला मदत करतात. ख्रिस्त म्हणतो, यात तुम्ही काही विशेष करीत नाही. उलट इतरांसाठी आमचे मन तितकेसे उदार नसते. कोणीतरी यापूर्वी आम्हाला मदत केली नाही म्हणून किंवा भविष्यात तो आम्हाला मदत करण्याची शक्यता नाही म्हणून त्याच्यासाठी काहीतरी करण्याचे आम्ही टाळतो. इतकेच नव्हे तर त्यांनी आम्हाला कार्यक्रमाचे आमंत्रण दिले नव्हते म्हणून आम्हीही त्यांना बोलवणार नाही असे म्हणणारी माणसे आमच्याकडे आहेत. प्रभू म्हणाला, जे तुमचे बरे करतात त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात तुमचा उपकार तो काय? पापी लोकही तसेच करतात. ज्यांच्यापासून परत मिळण्याची आशा आहे त्यांना तुम्ही उसने दिले तर त्यात तुमचा उपकार तो काय? जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेने पापी लोकही पापी लोकांना उसने देतात. त्याने शिष्यांना शिकविले, तुम्ही तर आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल. कारण तो कृतघ्न व दुर्जन ह्यांच्यावरही उपकार करणारा आहे. जो स्वतः परात्पराचा पुत्र, त्याचाही द्वेष करणाऱ्या त्याच्या वैऱ्यांवर त्याने मनापासून प्रीती केली. त्याने आम्हा मानवावर यासाठी प्रेम केले नाही की आधी आम्ही त्याच्यावर प्रेम केले. उलट आम्ही त्याचे वैरी असताना देखील त्याने आमच्या प्रायश्चित्ताचे मरण स्वीकारले, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून तरतूद करून ठेविले. स्वकीयांवर प्रीती करण्यात काय मोठेसे? वैऱ्यांवर प्रीती करणाऱ्या ख्रिस्ताच्या कार्याची दखल घेऊन खुद्द पित्याने त्याला अत्युच्च केले. त्याला श्रेष्ठ नाव व सर्वश्रेष्ठ पद देऊन वर आकाशात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली सर्वाधिकार दिला. तो परात्पराचा पुत्र सिद्ध झाला. आपणही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यास आपणांसही पापक्षमा व सार्वकालिक जीवन हे प्रतिफळ मिळेल व तुम्हीही परात्पराचे पुत्र व्हाल. यासाठी परमेश्वर आपणास कृपा पुरवो. धन्यवाद.